नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारातून केवळ शेअर्सच्या किमती वाढवूनच नाही तर कंपन्यांनी जाहीर केलेल्या डिव्हिडंडमधून देखील मोठी कमाई करता येत असते. जुलै 2026 या महिन्यामध्ये अशाच 11 कंपन्यांची रेकॉर्ड डेट जवळ आली आहे, ज्या आपल्या शेअरधारकांना चांगला डिव्हिडंड देणार आहेत. रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख ज्या दिवशी कंपनी आपल्या रेकॉर्ड तपासते आणि त्या दिवशी ज्यांच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स असतील त्यांना या डिव्हिडंडचा लाभ मिळतो. त्यामुळे तुम्ही या कंपन्यांच्या एक्स डिव्हिडंड डेटपूर्वी शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला हा फायदा नक्कीच मिळणार आहे. तर मग चला, जुलै महिन्यामध्ये कोणत्या अशा कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्सवरती तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहेत जाणून घेऊयात. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील शेअर्स म्हणजेच साधारण 8 ते 14 जुलै या दरम्यान जे काही डिव्हिडंड देणार आहेत ते पहिले जाणून घेऊ. यातील पहिली कंपनी आहे ती म्हणजेच केसर टर्मिनल्स. केसर टर्मिनल्स या कंपनीच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रति शेअर ₹1.25 फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. यासाठी 8 जुलै 2026 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे शोभा लिमिटेड. शोभा लिमिटेड ही रिअल इस्टेट क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक. ₹10 फेस व्हॅल्यूवरती असलेला हा शेअर तुम्हाला तब्बल 60% म्हणजेच ₹6 फायनल डिव्हिडंड देणार आहे. याची रेकॉर्ड डेट आहे 10 जुलै 2026. पुढची कंपनी आहे द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी. द न्यू इंडिया ॲश्युरन्स ही सरकारी विमा कंपनी आपल्या AGMमध्ये वेळापत्रकात बदल केल्यामुळे नवीन रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे. आता ही पहिली रेकॉर्ड डेट जी 10 जुलै 2026 ठरवली होती तीच कन्फर्म करण्यात आली आणि कंपनी आता प्रति शेअर ₹1.50 फायनल डिव्हिडंड देणार आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे स्मार्ट लिंक होल्डिंग्स. स्मार्ट लिंक होल्डिंग्स या कंपनीनं गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर ₹2 डिव्हिडंड जाहीर केला असून यासाठी रेकॉर्ड डेट ही 10 जुलै 2026 ठरवण्यात आली आहे. पुढची कंपनी आहे मोडिसन लिमिटेड. मोडिसन लिमिटेड या कंपनीनं ₹1 फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या शेअरवरती ₹3 फायनल डिव्हिडंड देण्याची शिफारस केली आहे. यासाठी 14 जुलै 2026 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आलेली आहे. आता पुढची कंपनी आहे ती म्हणजेच UPL लिमिटेड. ॲग्रोकेमिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी UPLनं आपल्या शेअरधारकांसाठी थेट 300% म्हणजेच ₹2 फेस व्हॅल्यूच्या शेअरवरती ₹6 प्रति शेअर फायनल डिव्हिडंड देण्याची शिफारस केली आहे. याची रेकॉर्ड डेट 17 जुलै 2026 ठेवण्यात आली. त्यानंतर पुढची कंपनी आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. या बँकेनं आपल्या शेअर होल्डर्ससाठी प्रति शेअर ₹1.50 फायनल डिव्हिडंड देण्याचं निश्चित केलं असून यासाठीची रेकॉर्ड डेट 17 जुलै 2026 ठरवण्यात आली आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे TCI म्हणजेच ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. या वाहतूक क्षेत्रातील मोठ्या कंपनीनं ₹2 फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवरती ₹1 फायनल डिव्हिडंड देण्याची घोषणा केलेली आहे. याची रेकॉर्ड डेट 17 जुलै 2026 ठरवण्यात आली असून मंजुरीनंतर 30 दिवसांच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप केलं जाईल. आता पुढची कंपनी आहे मंगलम वर्ल्ड वाईड. ₹10 फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या प्रत्येक शेअरवरती मंगलम वर्ल्ड वाईडनं 30 पैसे प्रति शेअर फायनल डिव्हिडंड देण्याचं ठरवलं आहे. यासाठी 17 जुलै 2026 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. आता पुढची कंपनी आहे क्वेस्ट कॅपिटल मार्केट्स. या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ₹2.50 फायनल डिव्हिडंड देण्याचं जाहीर केलं आहे. या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 20 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. आता पुढची कंपनी आहे सिंगर इंडिया. घरगुती उपकरणांच्या क्षेत्रातील सिंगर इंडिया या जुन्या ब्रँडनं ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवरती 40 पैसे प्रति शेअर फायनल डिव्हिडंड देण्याची शिफारस केली आहे. महिन्याच्या शेवटी म्हणजेच 31 जुलै 2026 रोजी याची रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तर तुम्हाला रेकॉर्ड डेटपर्यंत ते शेअर्स होल्ड करावे लागतील, तरच तुम्हाला या कंपन्यांचा डिव्हिडंड मिळू शकणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.